बौद्धांची बगड यात्राबद्दल थोडं सांगतो काय. महाराष्ट्रातली बगड यात्रा ही सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये बावधन या गावात साजरी केली जाते. ऐतिहासिक आणि पारंपरिक यात्रा आहे. सुमारे 350 वर्षापूर्वीची परंपरा आहे. यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी फाल्गुन कृष्ण पंचमी या दिवशी आयोजित केली जाते. आता बगड यात्रा म्हणजे काय. बगड हा विशेष प्रकारचा रथ असतो ज्याचे वजन साधारणतः 2 ते 3 टन असते. या रथाला दगडी चाके, कणा, बोट, साठी, वाघ, खांब आणि शीप अशी रचना असते. बगाड्याच्या शिडाला नवस फेडण्यासाठी बगाड्या नावाचा व्यक्ती बांधला जातो. आता या बगाड्याची निवड कशी होते. बगाड्याची निवड होते होळी पौर्णिमेच्या रात्री. हे सर्व ग्रामस्थ एकत्र येतात आणि बगड यात्रा समिती सर्व मिळून एक कौल काढतात. नवस फेडण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींपैकी ज्याच्या नावाने कौल लागतो त्याला बगाड्या म्हणून घोषित केलं जातं. आता त्याच्या काशीनाथाचे चांगलं या गजरात संपूर्ण गावामध्ये बगड यात्रेची फेरी होती. बगड ओढण्यासाठी फक्त खिल्लार बैलांचा वापर केला जातो, कारण हे बैल त्यांच्या ताकदीसाठी ओळखले जातात. शेतकरी आपल्या शेतातून बगड यात्रा जावे यासाठी खूप उत्सुक असतात, कारण